नमस्कार. मी डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या आवडत्या आणि लोकप्रिय अशा त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओज हे सगळ्यात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील. आज आपण 8 नोव्हेंबर 2022 कार्तिक शुद्ध पौर्णिमा या दिवशी खग्रास चंद्रग्रहण आहे. हे ग्रस्तोदित आहे. या विषयाची अत्यंत शास्त्रशुद्ध अशी माहिती आपण पाहणार आहोत. या ग्रहणाचे वेध हे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असणार आहे. या ग्रहणाचा स्पर्श दुपारी 2:39 होणार आहे. या ग्रहणाचा मध्य दुपारी 4:30 असणार आहे आणि मोक्ष हा संध्याकाळी 6:19 असणार आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की चंद्रग्रहण आहे, सकाळी कसं, दिवसा कसं? तर या लोकांना मी सांगू इच्छितो, हे चंद्रग्रहण हे भारतापुरतं नाही आहे. संपूर्ण भारतभर तर हे दिसणार आहे, परंतु आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेचा जो काही पूर्वेकडील प्रदेश आहे किंवा संपूर्ण दक्षिण अमेरिका या प्रदेशात दिसणार आहे. बऱ्याच वेळेला भारतामध्ये दिवस असतो आणि अमेरिकेमध्ये रात्र असते. मग ज्या भागामध्ये या कालावधीमध्ये आज दुपारी म्हणजे 8 नोव्हेंबर 2022 या दिवशी दुपारी 2:39 ते संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत, तर त्या भागामध्ये अमेरिकेकडच्या काही प्रदेशांमध्ये रात्र असणार आहे. त्यामुळे या भागांमध्ये हे ग्रहण विशेष चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. मग ग्रहण म्हटलं की हा तसा ग्रहांचा एक खेळ असतो. बऱ्याच खगोलप्रेमी किंवा शास्त्रज्ञांसाठी ग्रह ताऱ्यांचा, अवकाशाचा अभ्यास करण्यासाठी एक महापर्वणी असते. परंतु आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या पूर्वजांनी काही नियम आखलेले आहेत, जे आपण जर पाळलीत तर या कालावधीमध्ये देवतेची कृपा आपल्यावरती चांगली होते. चंद्रदेवतेला, सूर्यदेवतेला आपल्याकडनं बळ मिळतं किंवा त्यांची कृपा आपल्यावरती होत असते. म्हणून आपण आपल्या पूर्वजांनी जे केलं त्या पद्धतीने आपण मार्गक्रमण करावं असं धर्मशास्त्र आपल्याला सांगत असतं. ज्या वेळेला पृथ्वी, सूर्य, चंद्र हे सम एका रेषेमध्ये येतात किंवा एका पातळीमध्ये येतात, त्यावेळेला या ग्रहणांच्या क्रिया घडत असतात. मग ग्रहण हे वाईटच असतं का? तर नाही. खगोलप्रेमींसाठी, अवकाशातील अभ्यासासाठी, अध्ययनासाठी हे शुभ पण मानलं गेलेलं आहे. परंतु जे अध्यात्मावरती श्रद्धा ठेवतात या लोकांसाठी अध्यात्माच्या दृष्टीने हा एक महान योग समजला जातो. हे ग्रहण ग्रस्तोदित असल्या कारणानं मंगळवारी 8 नोव्हेंबरला सूर्योदयापासून ते संध्याकाळी मोक्ष हा संध्याकाळी 6:19 आहे. जे सशक्त व्यक्ती आहे, ज्यांची प्रकृती चांगली आहे, यांनी सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत या कालावधीमध्ये ग्रहणाच्या भोजन निषिद्ध सांगितलेलं आहे. भोजन शक्यतो करूच नये. परंतु जे आजारी लोक आहे, अशक्त लोक आहे, वृद्ध लोक आहे, लहान बाळं आहेत किंवा गर्भवती स्त्रिया आहेत, ज्यांना शक्य होणार नाही एवढ्या वेळ हे ग्रहण पाळणं, म्हणून त्यांनी वेदाचे जे नियम आहेत त्यांच्यासाठी आपल्या ग्रहणकर्त्यांनी, पंचांगकर्त्यांनी जे काही आपल्या पुढे सुस्पष्ट पद्धतीने मांडलंय, तर याची वेळ ही सकाळी 11 वाजेपासून ते सूर्यास्तापर्यंत वेदांची केलेली आहे. मग या कालावधीपर्यंत जे अशक्त आहेत, आजारी आहेत, लहान बालकं आहेत, गर्भवती स्त्रिया आहेत, यांनी 11 वाजेपर्यंत जेवण करून घ्यायचं. परंतु ज्यांची प्रकृती चांगली आहे, तब्येत चांगली आहे, अशा लोकांनी शक्यतो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत शक्यतो भोजन घेऊ नये. आता या ग्रहणाचा जो काही आपला पूर्ण काळ, ज्याला आपण पुण्यकाळ म्हणतो, तो पूर्ण वेळेचा आहे का? दुपारी 2:39 पासून संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत 6:19 आहे का? तर नाही आहे. ज्या ज्या गावाचा, ज्या ज्या प्रदेशाचा सूर्यास्त ज्या समयाला होणार आहे, तिथून पुढे साधारणतः 18 ते 20 मिनिटांचा कालावधी हा पुण्यकालाचा आहे. मग या कालावधीमध्ये
विशेष करून या ग्रहणामध्ये आपण काय कृत्य केले पाहिजे किंवा काय कर्म केले पाहिजे जेणेकरून आमच्यावरती या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारच्या वाईट शक्तींचा अथवा वाईट ग्रहपीडेचा त्रास आम्हाला होणार नाहीये. मग सूर्यास्त होताच स्नान करावं. पर्व कालामध्ये तुम्ही देवपूजा, तर्पण किंवा आपल्या गेलेल्या पितरांसाठी श्राद्ध, जप, होम, सत्कर्म, दान किंवा आपण पूर्वी घेतलेल्या एखाद्या मंत्राचं पुरश्चरण करू शकतो किंवा एखाद्याला मंत्र घ्यायचा आहे ते पण करू शकतो. विशेष म्हणजे ग्रहण मोक्षानंतर सुद्धा आपल्याला स्नान करायचं आहे. ज्या वेळेला अशौच असतं अशा कालावधीमध्ये ग्रहण कालात स्नान दान एवढं करण्यापुरती शुद्धी प्रत्येकाची असते. बऱ्याच वेळेला अनेक ज्योतिषांच्या माध्यमानं आपल्याला कोणत्या राशीसाठी हे ग्रहण शुभ आहे आणि कोणत्या राशीसाठी हे ग्रहण अशुभ आहे या विषयाची माहिती आपल्याला मिळत असते. मग मिथुन, कर्क, वृश्चिक आणि कुंभ या राशींसाठी हे येणारं खग्रास चंद्रग्रहण हे अत्यंत शुभ असणारे मंडळ. यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची पीडा, शारीरिक त्रास या काही गोष्टी होणार नाहीये. यांच्यासाठी हे ग्रहण या 2022 महिन्यातलं शेवटचं आहे, परंतु लाभदायक योग घेऊन येणार आहे. या व्हिडिओच्या शेवटी मी मंत्र जाप पण आपल्याला सांगणार आहे जेणेकरून आपल्यावरती आपल्या जीवनावरती वाईट इफेक्ट्स न होता चांगले कसे इफेक्ट्स होतील, आपली उन्नती कशी होईल या विषयाची माहिती देणार आहे. त्याचप्रमाणे सिंह, तुळा, धनु आणि मकर या राशींसाठी मिश्र फल आहेत. अति अशुभ पण नाहीये आणि अति शुभ पण नाहीये, परंतु या जातकांसाठी हा कालावधी मध्यम प्रमाणे असणार आहे. त्यानंतर कोणत्या राशीच्या लोकांनी हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहायचं नाहीये. तसं तर वैज्ञानिक लोक, खगोलशास्त्रज्ञ लोक आपल्याला नेहमी सांगत असतात की ग्रहण तुम्ही बघा, वाईट नाहीये, परंतु दुर्बिणीच्या साह्यानं अथवा चष्म्याच्या साह्यानं विशिष्ट अशा काळ्या रंगाच्या, जेणेकरून डोळ्यांना त्रास होणार नाहीये. त्यावेळेला त्या ग्रहांचा प्रकाश हा डोळ्यांना त्रास देणारा असतो हे वैज्ञानिकांनी सुद्धा मान्यच केलंय ना, आणि सुस्पष्ट अवस्थेत आपल्याला ते दिसतं. मग कोणत्या राशीच्या लोकांनी हे जास्त उघड्या डोळ्यांनी बघू नये, त्यांना त्रास होऊ शकतो, तर मेष राशी आहे, वृषभ आहे, कन्या राशी आणि मकर राशी आहे. या राशीच्या लोकांनी तर शक्यतो काळजी अशी घ्यायची आहे, विशेष गर्भवती स्त्रियांनी ज्यांची मेष आहे, वृषभ आहे, कन्या आहे, मकर हे ग्रहण बघायचंच नाहीये. हे बघितल्याने आपल्या शरीरावरती किंवा मनस्थितीवरती परिणाम होण्याचे चान्सेस हे खूप प्रमाणात असतात. मग ह्या अनिष्ट ज्या लोकांना आहे, ज्या राशीच्या लोकांना आहे, त्यांनी या कालावधीमध्ये नवीन कार्याची सुरुवात तर करूच नये, परंतु ते ग्रहण बघू सुद्धा नये. आणि विशेष म्हणजे आपल्या पूर्वजांनी नेहमी सांगितलंय की ग्रहण कालावधीमध्ये तुम्ही सगळं करा, परंतु शक्यतो भोजन निषिद्ध तुम्ही करा. पोटाचे विकार संभवण्याची शक्यता ही जास्तीत जास्त असते. असं ज्योतिषातील अनेक कुंडल्यांचा अभ्यास केल्यानंतर समोर येतं. मग आमच्या ऋषीमुनींनी आम्हाला सांगितलंय ना, ज्योती म्हणजे प्रकाश, जे मार्ग दाखवते ते ज्योतिष. पुढे 100 वर्षापूर्वीचं ग्रहण आमचे पंचांगकर्ते आज आत्ता सांगून टाकतात, ही काही गोष्ट साधारण नाहीये. मग आमच्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी सांगितलंय की पुढे खड्डा आहे, तर आम्ही तो चुकवून जायला नको का? वैज्ञानिकांचे हे दृष्टियोग आम्हाला मान्य नाही असं नाहीये, मान्यच आहे, परंतु आमच्या पूर्वजांनी सुद्धा आम्हाला जे सांगितलंय ते कर्म कर्तव्य आम्ही करत चालणार आहोत. म्हणून अनिष्ट राशीच्या लोकांनी हे ग्रहण बघू नका. विशेष करून सूर्य अस्तानंतरचा जो 19 मिनिटांचा काळ आहे, या कालावधीमध्ये मल मूत्र उत्सर्ग, पाणी पिणे, झोपणे, खाणे हे शक्यतो आपण करूच नये. ही कर्म केल्याने त्रासच संभावेल. मग या कालावधीमध्ये मंत्रजाप कोणता कराल तुम्ही? तर सगळ्यात प्रथम चंद्रदेवतेचा मंत्र आपण करू शकतात. ओम सोमाय नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करू शकतात. ज्यांच्यावरती खूप कर्ज झालंय, आर्थिक फटके त्यांना बसताय, मग ते मिथुन, कर्क, वृश्चिक आणि कुंभ
या राशीच्या लोकांसाठी मंत्र सांगतो. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. या लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करा, नक्की तुमचा अर्थार्जनाचा त्रास कमी होईल. मिश्र म्हणजे सिंह, तुळा, धनु, मकर या राशीच्या लोकांसाठी विष्णू देवतेच्या गायत्री मंत्राचा जप आहे. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. त्यानंतर अनिष्ठ, मेष, वृषभ, कन्या आणि मकर ज्यांना अर्थार्जनाचा खूप त्रास होतोय त्यांच्यासाठी अतिशय सुंदर असा गायत्री मंत्र आहे. ओम महालक्ष्मीच विद्महे सर्वशक्तीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. देवी अथर्व शीर्षातील हा गायत्री मंत्र आहे. ज्याची जशी भावना असं म्हणतात. मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेखजे गुरु या दृशी भावना यस्य तादृशी सिद्धिर्भवती. मंत्रावरती, तीर्थावरती, देवावरती, द्विज म्हणजे ब्राह्मणावरती, गुरुवरती, ज्योतिषावरती ज्याची जशी भावना त्याला तसं फल मिळत असतं. म्हणून ज्यांना शक्य असेल त्यांनी या मंत्रांचा, या दिव्य शक्तींचा आपण जप करावा. ज्यांनी आपल्या गुरूंच्या मंत्राचा जप किंवा आपण दीक्षा घेतलेली असेल त्या मंत्राचं पुरस्करण करा. ज्यांनी नाही घेतलेला, ज्यांना खूप अडचणी आहेत त्यांना मी हे मंत्र दिलेत. या मंत्राचा आपण जप करा आणि अत्यंत शुचिरभूतपणा आपण पाळा. त्यानंतर या दिवशी विशेष आठवण म्हणून एखाद्या वृक्षाची लागवड आपण आपल्या आजूबाजूला करू शकतात, जेणेकरून आठवण राहते आपल्याला, या निसर्गाचं संतुलन राहतं. देवाची जशी आपण सेवा करतो तशीच या निसर्गाचीही सेवा आपण करावी, हे सुद्धा महत्वाचं आहे मंडळी. लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.